माझं नाव दीपक आहे. एके दिवशी माझ्या पत्नीने मला माझ्या वडिलांसमान भावाबद्दल एक अशी गोष्ट सांगितली, ते ऐकून माझे हृदय हादरले. पण मला माहीत होतं माझी पत्नी खरं बोलत आहे. कारण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तिच्या चेहऱ्यावर असलेले दुःख पाहून स्पष्ट दिसत होतं तिच्यासोबत अन्याय झाला आहे. मी तरीही माझ्या पत्नीला काही म्हणालो नाही. तिचं बोलणं ऐकून मी शांत झालो होतो. एका बाजूला माझा मोठा भाऊ होता आणि दुसऱ्या बाजूला माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी माझी पत्नी होती. मी या दोन नात्यांमध्ये अडकलो होतो. त्यामुळे मी निर्णय घेतला, आता सत्य काय आहे हे सर्वांसमोर उघड करेल. खरं समोर आणण्यासाठी एके दिवशी मी कामावरून लवकर घरी आलो. जेव्हा मी घराचा दरवाजा उघडून पाहिले तेव्हा मला बाहेर कोणी दिसत नव्हतं. मी लगेच माझ्या पत्नीच्या रूममध्ये गेलो. तेथील दृश्य पाहून माझ्या पायाखालून जमीन सरकली. कारण माझ्या भावाच्या हातात माझी पत्नी वाईटरित्या रडत होती. मी आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आलो होतो. मी एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी करत होतो. आम्ही गरीब लोक आहोत. घर खर्च माझ्या सॅलरीवर चालत होता. माझ्या घरात माझ्या मोठ्या भावाव्यतिरिक्त कोणी नव्हतं. पण आता माझं लग्न झालं होतं. माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते. सुरुवातीच्या काळात आम्ही दोघं पती पत्नी खूप आनंदी होतो. माझी पत्नी माझ्या छोट्या घरात कामं अगदी आवडीने करत होती. आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या पत्नीला वचन दिलं होतं. माझ्या मोठ्या भावाने लहानपणापासून आत्तापर्यंत माझी खूप काळजी घेतली आहे. मी माझ्या भावाला वडिलांसारखं समजतो. तुला नेहमी माझ्या भावाची खूप काळजी घ्यायची आहे. माझ्या पत्नीने आनंदाने मला वचन दिलं. ती म्हणाली, तुम्हाला मी कधीच तक्रार करण्याची संधी देणार नाही. तुमच्या भावाला मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे दर्जा देईल. नेहमी त्यांची सेवा करेल. माझ्या मोठ्या भावाच्या पायांना पोलिओ झाला होता. लहानपणी माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती. लहानपणीपासून आत्तापर्यंत ते माझे सुखदुःखाचे साथीदार होते. त्यांनी मला आई आणि वडील दोघांचंही प्रेम दिलं होतं. आपल्या दोन्ही पायांनी हतबल असूनही कुबड्यांचा आधार घेत त्यांनी माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या होत्या. माझे दादा आमच्या दरवाज्यात बसून फळं विकत होते. लोक त्यांच्याकडून फळं विकत घेत होते. फळ विक्री करून जे पैसे यायचे त्यात आमचं घर चालत होतं. माझ्या दादाने मला शिक्षण शिकवलं होतं. माझ्या प्रत्येक गरजा त्यांनीच पूर्ण केल्या होत्या. आईवडिलांच्या निधनानंतर त्यांनी कष्टाने माझा सांभाळ केला होता. कारण दादा स्वतः खूप हतबल होते. मी माझ्या दादांचे हे बलिदान कधीही विसरू शकत नाही. मी माझ्या दादाला माझं सर्वस्व समजत होतो. माझ्या आईवडिलांचं निधन मी 10 वर्षांचा होतो तेव्हा झालं. माझे दादा लहानपणीपासूनच असेच होते. ते त्यांच्या पायांवर उभे राहू शकत नव्हते. त्यामुळे दादांना लोकांच्या चेष्टेचं कारण बनायचं नव्हतं. हेच कारण होतं त्यामुळे ते जास्त कुठे जात नव्हते. माझ्या आईवडिलांचे आम्ही 2 मुलं होतो. माझ्या दादांचं नाव दिनेश होतं. माझे आईवडील दिनेश दादांवर खूप प्रेम करत होते. तेव्हा मी 10 वर्षांचा होतो. मी शाळेत जात होतो. त्या दिवशी मी शाळेतच जाणार होतो. तेव्हा माझ्या आजीच्या घरून माझ्या आईला कॉल आला. ते लोक माझ्या आईवडिलांना त्यांच्या घरी बोलवत होते. कारण माझ्या आजींची तब्येत बिघडली होती. माझी आई आणि माझ्या दोन्ही मावशा लगेचच आजीच्या घरी जायला निघाल्या होत्या. पण मी शाळेत जाण्यासाठी तयार होत होतो. मी आईजवळ हट्ट केला, मला पण तुझ्यासोबत आजींच्या घरी जायचं आहे. आई माझ्यावर ओरडली आणि म्हणाली, नाही बेटा, तुझ्या परीक्षा सुरू आहेत. मी तुला माझ्यासोबत नेऊन तुझं 1 वर्ष खराब करू शकत नाही. तेव्हा मी इयत्ता 4थीमध्ये शिकत होतो. मी शिक्षणात अतिशय हुशार होतो. माझ्या आईवडिलांना वाटत होतं त्यांचा मुलगा शिक्षणात हुशार व्हावा. हेच कारण होतं माझी आई माझ्या शिक्षणासाठी खूप उत्सुक असायची. मी रडत होतो, आईला विनंती करत होतो. पण आई म्हणाली, तू शाळेत जा. आम्ही तुला आजींच्या घरी नेणार नाही. सकाळी 7 वाजता आजीच्या घरून आई आणि वडिलांना बोलवण्यासाठी कॉल आला होता. माझी शाळा सकाळी 8:30 वाजता असायची. मला रडून रडून अर्धा तास झाला होता. आई आपल्या मुलाला असं रडताना नाही पाहू शकत. त्यामुळे त्यांनी मला समजावून सांगितलं, बेटा हे बघ, पुढच्या वेळी आम्ही तुला नक्की आजींकडे घेऊन जाऊ. तू बघ, तुझा दादा पण आमच्यासोबत येत नाही. तुला शाळेतून आल्यानंतर तुझ्या दादांची काळजी घ्यायची आहे. दादाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, दीपक, तू आईबाबांना आत्ता जाऊ दे. आपण दोघं तू शाळेतून आल्यानंतर TV पाहूया. आपल्याला कोणी TV पाहायला आज थांबवणार नाही. मी दादांचं बोलणं ऐकून खूप खुश झालो. दादा माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे होते. पण ते माझ्यासोबत बराच वेळ TVमध्ये कार्टून पाहत होते. दादाने जेव्हा मला TVचं आमिष दाखवलं तेव्हा मी घरी राहायला तयार झालो. नंतर माझे वडील मला शाळेत सोडायला आले.
त्यानंतर आई आणि बाबा सकाळच्या 9च्या बसने मुंबईला माझ्या आजी आजोबांकडे निघून गेले. माझे आईवडील तिथे 2-3 दिवसांसाठी गेले होते. दादा आणि मी घरात राहून एकमेकांची काळजी घेत होतो, कारण या अगोदर पण आईवडील घरात आम्हा दोघांना सोडून जात होते. त्यामुळे त्यांना आमचं जास्त टेन्शन नव्हतं. दादा माझी खूप चांगली काळजी घेत होते. पण यावेळी हे माहीत नव्हतं ते आम्हा दोघांना घरात एकटं सोडून नाही तर या जगात एकटं सोडून जातील. ज्या बसमध्ये माझे आईबाबा बसले होते त्या बसचा भीषण अपघात झाला होता. बस दरीत कोसळली होती. दरीत बस कोसळली तेव्हा काही मृतदेह सापडले, पण काही मृतदेह सापडले नाहीत. असे खूप जास्त लोक होते जे बसमध्ये बसले होते आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते कुठेही सापडले नाहीत. ही गोष्ट जेव्हा दादांना समजली तेव्हा दादांची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. पण मला समजत नव्हतं दादा का रडत आहेत. पण जेव्हा मला दादांनी सांगितलं आपले आई आणि बाबा या जगात नाहीत, हे ऐकून माझं निरागस मन रडत होतं. तेव्हापासून माझ्या दादांनी प्रत्येक क्षणाला माझी काळजी घ्यायला सुरू केलं. आम्ही दोघं भाऊ एकमेकांचा आधार होतो. मी लहान होतो. दादाने माझं लहान मोठं काम आवडीनं केलं होतं. त्यांना पाय नव्हते तरी ते घरातील सर्व काम करत होते. कुबड्याचा आधार घेऊन ते चालत होते. माझ्या वडिलांची बाजारात फळांची दुकान होती, पण दादा बाजारात जाऊन फळं विकू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी घराच्या समोर फळांची दुकान उघडली आणि फळ विक्री करायला सुरू केलं. दादांनी मला सांभाळून घेतलं होतं. तरी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येत होती. घरातील भिंतींवर त्यांचे फोटो पाहून असे वाटत होते जसं ते दोघं घरातच कुठे ना कुठे उपस्थित आहेत. आईने बनवलेलं जेवण आणि वडिलांचा स्पर्श मला आठवत होता. माझे वडील मला नेहमी त्यांच्या जवळ घेत होते. माझी आई खूप चविष्ट जेवण बनवत होती. रात्री जेव्हा मी आईला हट्ट करायचो तेव्हा आई मला गोष्ट सांगून झोपी घालत होती. आई माझ्या दादांना काही काम करू देत नव्हती. आम्ही दोघं भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडत होतो. आईवडिलांना खूप मिस करत होतो. आता त्यांच्या आठवणी व्यतिरिक्त आमच्याकडे काही शिल्लक नव्हतं. वेळ असाच निघून गेला. मी 10वी पास झालो तेव्हा मी दादांना म्हणालो, आता मी शिक्षण शिकणार नाही, मी आता नोकरी करून पैसे कमवतो. दादा म्हणत होते, नाही दीपक, तुझा दादा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टींची काळजी करण्याची काही गरज नाही. पण मला माझ्या दादांना असं त्रासात पाहायचं नव्हतं. खूप वर्ष त्यांनी माझा अगदी आईप्रमाणे सांभाळ केला होता. आता मला माझ्या पायांवर उभं राहायचं होतं. माझी जबाबदारी आहे मी माझ्या दादाची काळजी घ्यावी. मी दादांना सांगितलं होतं, तुम्हाला यानंतर फळांची दुकान चालवण्याची काही गरज नाही. मी कुठेतरी नोकरी करेल. मी खूप ठिकाणी नोकरी शोधली, पण मला कुठे चांगली नोकरी मिळाली नाही. शेवटी मला एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयच्या नोकरीची संधी मिळाली. मी लगेच निर्णय घेतला, मी ही नोकरी करणारच. मी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होतो. ही आनंदाची बातमी जेव्हा मी दादांना सांगितली तेव्हा दादांना खूप आनंद झाला होता. आता मी 20 वर्षांचा झालो होतो. मी पाहिलं होतं माझ्या दादांचे जेवढे मित्र आहेत त्यांचे लग्न झाले होते. मी नेहमी माझ्या दादाला अभिमानाने पाहत होतो. जर माझे दादा त्यांच्या पायांमुळे हतबल झाले नसते तर त्यांचं पण लग्न झालं असतं. पण मी आता ठरवलं होतं, मी माझ्या दादांचं लग्न करणारच. मी खूप वेळा दादाला म्हणालो, दादा मला तुमचं लग्न व्हावं असं वाटत आहे. पण दादा नेहमी मला म्हणत होते, माझ्यासारख्या लंगड्याला कोण मुलगी देणार, मला नेहमी तुझी काळजी घ्यायची आहे. दादा म्हणत होते, जर मी लग्न केलं तर मी माझ्या पत्नीवर जास्त लक्ष देईल. माझ्या भावाला कोण बघणार. मी दादाला म्हणत होतो, दादा आता मी लहान नाही, मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. आणि वहिनी आली तर ती पण माझी काळजी घेईलच ना. तुम्ही किती दिवस असं घरकाम करणार आहात, माझी काळजी घेणार आहात. मला हे सर्व चांगलं वाटत नाही. माझं बोलणं ऐकून दादा हसत होते, पण ते लग्न करण्यासाठी तयार होत नव्हते. मला वाटत होतं दादांचं लग्न व्हावं, त्यांचं कुटुंब असावं. माझ्या दादांच्या पायात पोलिओ असला म्हणून काय झालं, देवाने त्यांच्यासाठी जोडीदार पाठवलाच असेल. ती जगात कुठेतरी नक्कीच असेल. मी लग्न जुळवणाऱ्या बऱ्याच जणांना दादांबद्दल बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं, माझ्या दादासाठी चांगलं स्थळ पहा. प्रत्येकजण मला म्हणत होता, तुझ्या दादांच्या पायात पोलिओ आहे, तू त्यांना चांगली मुलगी भेटेल अशी अपेक्षा करू नको. मी विचार करत होतो, जर माझ्या दादाला त्यांच्यासारखीच मुलगी मिळाली असती तर त्या दोघांची जोडी चांगली दिसली असती. एके दिवशी मला आमच्या वस्तीत राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं, मी तुझ्या दादासाठी स्थळ घेऊन आले आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. चला उशिरा का होईना माझ्या दादासाठी स्थळ तर आले. जेव्हा त्यांनी मला मुलीबद्दल सांगितलं, मुलगी खूप चांगली आहे,
पण तिचे आईवडील हुंडा देऊ शकत नाहीत. या गोष्टीवर मला काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. मी दादांना या लग्नासाठी तयार केलं, पण दादा लग्नासाठी नकार देत होते. जेव्हा मी त्यांना सांगितलं मुलगी खूप छान आहे, तेव्हा दादांचं लग्न प्रिया वहिनीसोबत झालं. प्रिया वहिनी खूप चांगली होती, सुंदर होती, ती घरातील सर्व कामं पण करत होती. दादांच्या लग्नाला आता 1 आठवडा पूर्ण झाला होता. दादा खूप आनंदात दिसत होते. ते मला म्हणाले, दीपक, तू खरं बोलत होतास. वैवाहिक जीवन खूप चांगले असते. मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. दादांना त्यांच्या पत्नीसोबत आनंदात पाहून माझ्या मनाला खूप शांतता मिळाली होती. मी पाहिलं होतं, दादा विवाहित जोडप्यांना तळमळत पाहत होते. त्यांच्या मनात हा विचार नक्कीच येत असेल, जर मला पोलिओ नसता तर माझंही लग्न झालं असतं आणि माझं कुटुंब वाढलं असतं. आता मी निश्चिंत झालो होतो. सुरुवातीपासूनच मी माझ्या दादाला अभिमानाने पैसे कमवताना आणि माझी काळजी घेताना पाहिलं होतं. पण आता माझ्या दादांची काळजी घेणारी आली होती. आम्ही खूप आनंदात होतो. घरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. पण हा आनंद काही दिवसांचाच होता. प्रिया वहिनी एके दिवशी रात्री घरातून पळून गेली. प्रिया वहिनी दिसायला सुंदर होती. त्यांचं लग्न माझ्या दादांसोबत झालं होतं. पण त्या घरातून पळून गेल्यानंतर आम्हाला समजलं, प्रिया वहिनीचं त्यांच्याच वस्तीतील एका मुलासोबत अफेअर होतं. त्यांच्या घरच्या लोकांना तिचं लग्न त्याच्याशी करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रिया वहिनीचं लग्न घाई गडबडीत माझ्या दादांसोबत लावून दिलं. पण वहिनीला माझे दादा आवडले नव्हते. त्यामुळे ती दादांना सोडून निघून गेली होती. माझ्या दादांच्या आयुष्यात काही क्षणाचा आनंद आला होता, पण आता ते आतून पूर्णपणे तुटून पडले होते. मी माझ्या दादांना सांभाळले. त्यांना समजावून सांगितले, मी तुमच्यासोबत आहे. मी तुमच्यासाठी दुसरी मुलगी शोधेल. तेव्हा दादांनी माझ्यासमोर हात जोडून विनवणी केली, नाही दीपक, आता तू तुझ्या लग्नाचा विचार कर. मला दुसरं लग्न करायचं नाही. ज्या लोकांमध्ये कमतरता असते त्या लोकांच्या आयुष्यात आनंद एवढा सहजासहजी येत नाही दीपक. मला आता माझ्या लहान्या भावाचं लग्न करायचं आहे. तेव्हा मी म्हणालो, दादा, मला आत्ता लग्न करायचं नाही. मला अगोदर तुम्हाला आनंदात पाहायचं आहे. दादाने मला शांत बसायला सांगितलं. नंतर म्हणाले, बस झालं. तुला जेवढं करायचं ते तू केलंस. माझं लग्न करून दिलंस. पण तू पाहिलंस ना, माझ्या लग्नाचे काय पडसाद उमटले. पण तुझ्यासोबत असे होणार नाही. तुला चांगली मुलगी भेटेल. तुझी जोडीदार तुला खूप आनंदी ठेवेल. असे बोलताना दादांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मला खूप वाईट वाटलं होतं. कित्येक दिवसानंतर माझ्या दादांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांना त्यांच्या आयुष्यात सुख मिळालं होतं. पण हे सुख काही दिवसांचंच होतं. दादांना वाटत होतं माझं लग्न व्हावं, पण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. जेव्हा दादांनी मला आग्रह केला तेव्हा मी लग्नाला होकार दिला. आमच्या घराच्या मागे राहणाऱ्या एका मुलीचं स्थळ माझ्यासाठी आलं. जेव्हा लोकांना समजलं मी लग्न करण्यासाठी तयार झालो, तेव्हा लोकांनी आमच्या घरी स्थळ पाठवायला सुरुवात केली. यावेळी मी मुलीची चांगली चौकशी केली होती, कारण दादांचं लग्न घाई गडबडीत झालं होतं. त्यांची पत्नी लग्नानंतर त्यांना सोडून निघून गेली होती. मला वाटत होतं माझ्यासोबत असं नको व्हायला. नंतर माझ्या आयुष्यात माझी पत्नी हर्षू आली. हर्षू जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हा मी तिला माझ्या दादांच्या लग्नानंतर जे काही झालं ते सर्व काही सांगितलं होतं. त्याचसोबत हे पण सांगितलं होतं की तुला माझ्या दादांची खूप काळजी घ्यायची आहे. हर्षूने मी सांगितलं तसेच केले होते. मला तिच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या तिने पूर्ण केल्या होत्या. दादांची पण तिने खूप काळजी घेतली होती. माझे दादा जास्त करून घरातच राहायचे. दादांना चहा पिण्याची खूप आवड होती. मी ही गोष्ट हर्षूला सांगितली होती. माझ्या दादांना दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी 5 नंतर चहा आठवणीने देत जा. मी सतत हर्षूला हेच सांगत होतो की माझ्या दादाला काय आवडते काय आवडत नाही याची तू काळजी घे. मी नोटीस केलं होतं हर्षूला मी सांगितलेल्या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. ती मी सांगेल ते सर्व ऐकत होती. तिने घर व्यवस्थित सांभाळलं होतं. ती खूप गरीब आणि निरागस मुलगी होती. तिला आजपर्यंत मी मोठ्या आवाजात बोलतानाही ऐकलं नव्हतं. तिचा आवाज खूप नाजूक होता. ती नेहमी मला अगदी सौम्य शब्दात बोलत होती. अशा निरागस मुलीसोबत माझं लग्न झालं, त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजू लागलो. पण आता मी बऱ्याच दिवसांनी पाहू लागलो, जेव्हा मी ऑफिसमधून थकून घरी परत यायचो तेव्हा माझी पत्नी घाबरलेली दिसत होती. ती माझ्याशी व्यवस्थित बोलत पण नव्हती. मी सकाळी 7 वाजता हॉस्पिटलमध्ये निघून जात होतो. रात्री घरी यायला मला 11 वाजत होते. कारण जेव्हा मी ओव्हरटाईम करायचो तेव्हा मला महिन्याचे जास्त पैसे मिळत होते. त्यामुळे मी जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये असायचो. आठवड्यातून मला 1 सुट्टी मिळत होती.
ती सुट्टी मी माझ्या कुटुंबियांसोबत घालवत होतो. हळूहळू हर्षूचे असे वागणे पाहून 1 महिना निघून गेला होता. पण एके दिवशी जेव्हा मी लवकर घरी आलो तेव्हा मी पाहिलं माझ्या पत्नीने रूमचा दरवाजा आतून बंद केला होता. मी दरवाजा वाजवण्या अगोदर ऐकलं होतं रूममधून विचित्र आवाज येत होते. मी हळू स्वरात आवाज दिला, हर्षू? पण आतून मला काहीच उत्तर मिळालं नाही. मी जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केली. हर्षू, दरवाजा का बंद आहे? सर्व काही ठीक आहे ना? काही वेळ निघून गेला. मी दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकायला येत नव्हतं. माझ्या डोक्यात विचित्र विचार येऊ लागले. नंतर परत मी दाराला कान लावून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परत मला विचित्र आवाज ऐकू आले, जसे कोणीतरी रडत आहे आणि स्वतःचे अश्रू दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मी घाबरून परत दरवाजा वाजवला. माझ्या पत्नीला मी आवाज दिला, हर्षू? यावेळी माझा आवाज वाढला होता. थोड्या वेळाने दरवाजा उघडला, पण जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसले ते पाहून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. माझ्या पत्नीचे डोळे लाल झाले होते. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तिला पाहून असे वाटत होते ती खूप वेळाने रडत आहे. तिच्या डोळ्यात अशी भीती दिसत होती जणू तिने भयंकर स्वप्न पाहिलं होतं. हे दृश्य पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी काळजीत हर्षूला विचारलं, हर्षू, तुला काय झालं आहे? तू स्वतःची काय अवस्था केली आहेस? तू दरवाजा का बंद केला होतास आतून? मी तिच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत तिला विचारलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. मी परत विचारलं, हर्षू, तुला काय झालं आहे? तेव्हा ती रडायला लागली. माझे हात धरत ती म्हणाली, दीपक, मला तुमच्या भावाची खूप भीती वाटते. ते माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात. हे ऐकून जसं माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. एका क्षणासाठी माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हर्षू आज असं काही बोलत होती ते सर्व माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. मी म्हणालो, हर्षू, तू मूर्खासारखं बोलत आहेस. पण तिच्या चेहऱ्यावर असलेली भीती, तिचे लाल झालेले डोळे, थरथरणारे शरीर, तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून स्पष्ट दिसत होतं ती खोटं बोलत नाही. तिने सांगितलं, दीपक, ही गोष्ट मला तुम्हाला खूप दिवसांनी सांगायची आहे, पण मला समजत नव्हतं मी तुम्हाला कसं सांगू. कित्येक दिवसांनी मी पाहत आहे तुमच्या दादांची माझ्यावर वाईट नजर आहे. एवढंच नाही, ते माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तू घरी नसतो तेव्हा ते माझ्याकडे असं पाहतात जसं... एवढं बोलून तिचे शब्द पूर्ण न करता ती परत ढसाढसा रडत होती. अश्रू तिच्या गालावरून ओघळताना दिसत होते. माझ्या मनात एक विचित्र वादळ निर्माण झालं. असं वाटत होतं जसं माझ्या हृदयात कोणी चाकूने वार केले आहेत. मी तिच्याकडे विश्वासी नजरेने पाहिलं, कारण आता ती ज्या अवस्थेत होती ते पाहून मला वाटलं ती खरं बोलत असेल. मी तिचे अश्रू पुसत तिला विचारलं, तू अगोदर मला का नाही सांगितलं? तिने सांगितलं, आपले लग्न झाले तेव्हापासून त्यांची माझ्यावर वाईट नजर आहे. मी हे सर्व खूप दिवसांनी सहन करत आहे. मी तुम्हाला हे सर्व यासाठी नाही सांगितलं कारण तुम्ही तुमच्या दादांचा खूप आदर करता. पण आता हे सर्व माझ्या सहनक्षमतेच्या पुढे गेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं होतं, पण मला भीती वाटत होती. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर? तुम्ही मलाच चुकीचं ठरवलं असतं तर? माझ्या मनात वादळ निर्माण झालं होतं. माझं मन मला सांगत होतं, हर्षू खोटं बोलत नाही. ती निरागस आहे. ती असा आरोप मस्करीत करू शकत नाही. पण माझ्या मनात माझ्या दादांचा चेहरा दिसत होता. तो व्यक्ती ज्याने लहानपणीपासून मला जीवाचं रान करून सांभाळलं होतं. ते नेहमी प्रामाणिक आणि एकनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही स्त्रीला वर नजर करून पाहिलं नव्हतं. ते माझ्या पत्नीसोबत असं का करतील? मी माझ्या पत्नीचा हात धरून तिला वचन दिलं, तुला आता हे सर्व एकटीला सहन करण्याची काही गरज नाही. मी या गोष्टीवर नक्कीच उपाय शोधेल. मला सत्य काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. हे सर्व मी माझ्या मनात ठरवलं होतं. पण माझी पत्नी माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती. मी ठरवले होते, जर माझी पत्नी चुकीची असते तर खोटे आरोप करण्याच्या गुन्ह्यात मी तिला नक्कीच शिक्षा कशी करणार, आणि जर ती खरं बोलत असेल तर मी माझ्या दादाला शिक्षा कशी देणार? मला काहीच समजत नव्हतं. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. मी विचारांच्या समुद्रात पडलो होतो. मी जागाच होतो आणि माझी पत्नी झोपी गेली होती. मी पाहिलं होतं माझी पत्नी निश्चिंत झोपलेली होती. मी माझ्या रूममधून माझ्या दादांच्या रूममध्ये गेलो. दादा पण त्यांच्या रूममध्ये निश्चिंत झोपलेले होते. या घरात काळजी आणि टेन्शनमध्ये फक्त मीच होतो. मला माझ्या दादा आणि पत्नीमुळे झोप लागली नव्हती. असे वाटत होते आयुष्यातील आनंद कोणीतरी हिसकावला आहे. मी ठरवलं तरी हे सर्व विसरू शकत नव्हतो. अशा प्रकारे दुसरा दिवस उजळला.
जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथेही मी काळजीत बसलो होतो. तेव्हा माझ्यासोबत काम करणाऱ्या धर्मेशने मला माझ्या काळजीचे कारण विचारले. मी त्याला काळजीत असण्याचं कारण सांगितलं. तेव्हा त्यालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, मला तुझ्या दादाकडून ही अपेक्षा नव्हती. धर्मेशचं बोलणं ऐकून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं, कारण तो माझं बोलणं ऐकून माझ्या दादाला दोष देत होता. मी हे सर्व विसरू शकत नव्हतो. मी हाच विचार करत होतो, असे कसे होऊ शकते? का हा माझा गैरसमज असेल? हे सर्व काही मला माझ्या विचारातून काढून टाकायचं होतं. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी धर्मेशला सांगितलं होतं, माझ्या पत्नीचा निरागसपणा पाहून मला असं वाटतं की दादाच चुकीचे आहेत. पण जेव्हा मी दादांकडे पाहतो, त्यांचा निरागस चेहरा पाहतो, तेव्हा मला वाटतं माझी पत्नी चुकीची आहे. नाहीतर माझ्या पत्नीला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी काय करावं मला काहीच समजत नव्हतं. मी त्यावेळी माझ्या रूममध्ये बसून शांतपणे माझा मित्र धर्मेशसोबत कॉलवरती बोलत होतो. त्याने मला सांगितलं होतं, तू जेव्हा उद्या हॉस्पिटलमध्ये येशील तेव्हा तू अर्ध्या दिवसाची रजा घे आणि तुझ्या घरी निघून जा. तेव्हा तू तुझ्या डोळ्यांनी पहा दादा तुझ्या पत्नीसोबत कसं वागतात. मी त्याला म्हणालो, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी उद्या अर्ध्या दिवसाची रजा घेतो आणि घरी येऊन माझ्या डोळ्यांनी पाहतो माझ्या पाठीमागे या घरात काय घडतं. तेव्हा सर्व सत्य माझ्या डोळ्यासमोर येईल. एवढं बोलून मी कॉल कट केला होता. मला आता दिलासा मिळाला होता. मी आता ठरवलं होतं, माझ्याकडे आता उद्याचा दिवस आहे. त्यानंतर माझ्यासमोर सर्व काही सत्य उघड होईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमधून अर्ध्या दिवसाची रजा घेतली. त्यानंतर मी शांतपणे घरी आलो होतो. याबद्दल मी कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं. पण जेव्हा मी घराच्या आत दाखल झालो तेव्हा मला घरात कोणीही दिसलं नाही. पण मी हळूहळू चालत माझ्या रूमच्या दिशेने गेलो. दादा तर अंगणात चेअरवरच बसलेले असायचे. पण आज ते अंगणातच नव्हते. त्यांच्या कुबड्या पण घरात कुठे दिसत नव्हत्या. नक्कीच ते कुठेतरी गेले होते. हेच पाहण्यासाठी मी माझ्या पत्नीच्या रूममध्ये गेलो. जेव्हा मी माझ्या पत्नीच्या रूममध्ये डोकावून पाहिले तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली. माझ्या दादांच्या हातात माझ्या पत्नीच्या साडीचा पदर होता. ते माझ्या रूममध्ये माझ्या पत्नीसोबत उपस्थित होते. हे सर्व पाहून माझं रक्त सळसळत होतं. दादा माझ्या रूममध्ये होते. ते व्हीलचेअरवर बसलेले होते. त्यांच्या कुबड्या जमिनीवर पडलेल्या होत्या. जेव्हा त्या दोघांचं लक्ष माझ्याकडे गेलं तेव्हा माझी पत्नी पळत येऊन माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती. ती रडतच म्हणाली, हे बघ दीपक, तुझ्या दादाने माझ्यासोबत. एवढं बोलून ती जोरजोरात रडत होती. पण दादांच्या डोळ्यात भीती दिसत होती. ते शांतपणे डोकं खाली करून बसले होते. हे सर्व आज माझ्या डोळ्यांनी पाहून माझ्या पायाखालून जमीन सरकली होती. मी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. मी लगेच माझ्या दादाजवळ जाऊन त्यांच्या शर्टची कॉलर पकडली. माझी पत्नी घाबरून माझ्या मागे उभा होती. दादा म्हणाले, हे तू काय करत आहेस दीपक? मी दादाला म्हणालो, दादा बस, आता तुम्ही तुमच्या घाण तोंडातून माझं नाव घेऊ नका. माझा राग खूप जास्त प्रमाणात वाढला होता. आज मी सत्य जाणून घेण्यासाठी घरी आलो आहे. माझी पत्नी तुमच्यावर आरोप करत आहे की तुम्ही खरोखर तिच्यासोबत चुकीचं वागत आहात. हे पाहण्यासाठी तुम्ही खरोखर तसेच आहात. हर्षू तुमच्यावर आरोप करत नव्हती. तुम्ही खरोखर वाईट व्यक्ती आहात. तुमचं खरं रूप आज माझ्या समोर आलं आहे. दादा म्हणाले, दीपक माझं म्हणणं ऐकून घे. पण मी दिनेश दादासमोर जोरात ओरडलो. मी म्हणालो, बस, मला अजून काही ऐकायचं नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. माझ्या पत्नीची अवस्था तुमच्यामुळे वाईट झाली आहे. मला लाज वाटत आहे तुम्हाला माझा भाऊ म्हणायला. तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली याचा अर्थ असा नाही तुम्ही माझ्या पत्नीवर वाईट नजर टाकावी. मी दादाला खूप जास्त बोलू लागलो. पण दादा जमिनीकडे पाहत होते. माझं बोलणं ते शांतपणे ऐकत होते. ते काही बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा मी त्यांच्यावर ओरडत होतो. मी त्यांचं बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. मला काहीच ऐकायचं नव्हतं. मला अशा माणसाचं माझ्या घरात उपस्थित असणं सहन होत नव्हतं. जे व्यक्ती स्त्रियांवर वाईट नजर टाकतात, स्वतःच्या भावाच्या पत्नीवरच ते वाईट नजर ठेवत होते. मी जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं ते माझ्यासाठी ठोस पुरावा होता. हर्षू रडत होती आणि दादा मला त्यांचं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण ते मला काय समजावून सांगणार होते? मला माहीत होतं त्यांना माझ्या पत्नीला चुकीचं ठरवायचं होतं. पण आज मी सत्य जाणून घेण्यासाठी मुद्दाम घरी आलो होतो. माझा प्लॅन यशस्वी झाला होता. दादांचं खरं रूप माझ्या समोर आलं होतं. हे सर्व काही पाहून मला अतिशय राग येत होता.
मी एकदा माझ्या दादाकडे पाहिलं आणि नंतर माझ्या पत्नीकडे पाहिलं. ती खूप घाबरली होती आणि वाईटरित्या रडत होती. ती सतत मला म्हणत होती, दीपक, आता तरी काही निर्णय घे. तुझ्या दादासोबत मी या घरात नाही राहू शकत. तू दिवसभर घरी नसतो, पण तू नसल्यावर ते माझ्यासोबत. एवढं बोलून ती हुंदके देत रडत होती. मला काहीच समजत नव्हतं. मी काय करावं? मी माझ्या पत्नीचं म्हणणं ऐकू का दादांच्या एवढ्या मोठ्या चुकीला दुर्लक्ष करू? ही ती वेळ होती जेव्हा मला असं वाटू लागलं वेळ संपली आहे आणि मी अशा रस्त्यावर आलो आहे जिथं फक्त अंधार पसरला आहे. मला माझ्या दादांचा प्रामाणिकपणा चांगलाच आठवत होता आणि ते सर्व काही जे त्यांनी मला आनंदी ठेवण्यासाठी केलेलं कॉम्प्रोमाइज, सर्व काही मला चांगलं आठवत होतं. एवढंच नाही, माझ्या आईवडिलांप्रमाणे माझी काळजी त्यांनी घेतली होती. मी रागात माझ्या दादाला म्हणालो, दादा, तुम्ही या घरातून निघून जाऊ शकता, कारण जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यावर मी विश्वास ठेवेल. दादाने माझ्याकडे पाहिलं. दादांच्या डोळ्यात अश्रू आले होते, पण ते मला काहीच म्हणाले नाहीत. ते शांतपणे जमिनीवर पडलेल्या कोबड्या घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेले. ही कशी वेळ आली होती जिथे माझ्या एका निर्णयाने माझं आयुष्यच बदलू शकत होतं. पण मला काही समजत नव्हतं. जे काही मी दादाला म्हणालो तेच मला तेव्हा योग्य वाटलं होतं. दादा गेल्यानंतर रूममध्ये शांतता पसरली होती. मी बेडवर बसलो होतो तेव्हा हर्षू माझ्या बाजूला येऊन बसली. ती सतत रडत होती. मी तिला शांत करत होतो. थोड्या वेळाने जेव्हा मी रूममधून बाहेर येऊन पाहिलं तेव्हा दादा त्यांचं सामान पॅक करत होते आणि त्यांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी दादाने मला मन भरून पाहिलं. तेव्हा त्यांना वाटत होतं मी त्यांना थांबवेल, पण मी त्यांच्याकडे न पाहता माझ्या रूममध्ये निघून आलो. कारण अशा व्यक्तीला मी माझ्या घरात जागा देऊ शकत नव्हतो, जो माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल. जो व्यक्ती घरात आल्यावर माझ्या पत्नीला सुरक्षित वाटत नव्हतं. दादा त्यांचं सामान घेऊन घरातून बाहेर गेले होते. नंतर बरेच दिवस दादा मला कुठेही दिसले नाहीत. माझ्या मनात आलं मी माझ्या दादाला शोधून घरी घेऊन यावं. पण दुसऱ्या क्षणाला माझ्या मनात आलं, दीपक, आता दिनेश तुझा भाऊ राहिलेला नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं त्यावर विश्वास ठेवूनच हे पाऊल उचललं होतं. पण या निर्णयानंतर माझ्या आयुष्यात अंधार पसरला होता. लहानपणीच्या त्या आठवणी, ते क्षण माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे फिरत होते. कधीकधी मी माझ्या निर्णयावर पश्चाताप व्यक्त करत होतो, कारण मी घाईमध्ये चुकीचा निर्णय घेऊन सर्व उद्ध्वस्त करून टाकले असे मला वाटत होते. मी माझ्या दादाला माझा सर्वात मोठा शत्रू बनवलं होतं. मी माझ्या पत्नीमुळे त्यांना घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. पण मला हे नव्हतं माहीत मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख आणि आनंदाला स्वतःच्या हाताने गमावलं आहे. आता नेहमी माझ्या डोळ्यात उदासीनता दिसत होती. मी हॉस्पिटलमध्ये काम करताना क्षणाक्षणाला माझ्या दादांबद्दल विचार करत होतो. माझे दादा अगोदरच हतबल होते आणि त्यांना मी आता जास्तच हतबल केलं होतं. नंतर मला हा पण विचार आला, त्यांना हे सर्व करताना हे का नाही समजलं की ते स्वतः अपंग आहेत. त्यांनी त्यांच्या भावाच्या पत्नीसोबत असे करायला नको होते. माझी पत्नी आता नॉर्मल दिसत होती. मी पाहिलं होतं तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरील भीती आता गायब झाली होती. ती न घाबरता घरामध्ये वावरत होती. बराच वेळ मला दादा कुठेही दिसले नाहीत. पण एके दिवशी मला माझ्या हॉस्पिटल बाहेर दादा भीक मागताना दिसले. दादांना असं भीक मागताना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. पण नंतर मला आठवलं, हा तोच व्यक्ती आहे ज्याने माझ्या पत्नीवर वाईट नजर टाकली होती. माझ्या पत्नीसोबत चुकीची वर्तणूक करण्याचा प्रयत्न हाच करत होता. दादाच्या या गोष्टीमुळे त्यांचा अतिशय राग मला आला होता. मी त्यांच्याकडे पाहिलेच नाही, कारण त्यांना पाहून माझ्या मनात दया निर्माण होऊ लागली. पण दादांनी माझ्याकडे पाहिलं होतं, त्यामुळे ते माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. पण मी त्यांना इग्नोर करून माझ्या गाडीत बसून निघून आलो होतो, कारण मला अशा व्यक्तीशी काही संबंध ठेवायचे नव्हते. असो, आता माझी पत्नी नेहमी आनंदी राहू लागली. वेळ अशाच प्रकारे निघून गेला. 2 वर्ष असेच निघून गेले. तेव्हापासून मी दादांना कुठेही पाहिलं नव्हतं, पण मला त्यांची दररोज आठवण येत होती. या 2 वर्षात आम्हा पती पत्नीला आईवडील होण्याचं सुख मिळालं नव्हतं. माझ्या पत्नीला ही कमतरता खूप जाणवत होती. ती अजून आई नाही होऊ शकत. हर्षूचा डॉक्टरांकडे उपचार पण चालू होता. नंतर अशाच प्रकारे 1 वर्ष अजून निघून गेलं होतं. हर्षू आता जास्त करून विचारात मग्न असायची. तिचं लक्ष नेहमी दाराकडे असायचं. मी तिला बरेचदा विचारण्याचा प्रयत्न केला, तू अशी उदास का असतेस आणि नेहमी दरवाजाकडे का पाहतेस? पण ती मला काहीही सांगत नव्हती. असे वाटत होते ती खूप कमी बोलत आहे. एके दिवशी मी माझ्या पत्नीला म्हणालो, माझ्या एका जवळच्या मित्राने मला एका गायनोकॉलॉजीबद्दल सांगितलं आहे.
मला तुझी ट्रीटमेंट त्यांच्याकडे करायची आहे. माझ्या पत्नीने यावरती लगेच होकार दिला. जेव्हा आम्ही त्या गायनॉकॉलॉजीकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला तिचे काही टेस्ट करायला सांगितले. ते टेस्ट रिपोर्ट जेव्हा आमच्या हातात आले तेव्हा आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटले होते. त्या रिपोर्ट्समध्ये आले होते, तुमची पत्नी कधीही आई होऊ शकत नाही. ही गोष्ट ऐकून आम्ही दोघं खूप काळजीत पडलो होतो. हर्षू तर रडू लागली. मी तिला समजावून सांगितले, असे काही नसणार, आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया. तेव्हा हर्षू रडत रडत म्हणाली, नाही दीपक, आता काही होऊ शकत नाही. सत्य हेच आहे की मी कधीही आई होऊ शकणार नाही. कदाचित मला तुझ्या दादांचा तळतळाट लागला आहे. पूर्ण 3 वर्षानंतर माझ्या पत्नीच्या तोंडात माझ्या दादांचं नाव ऐकून मला मात्र आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, हर्षू तू काय बोलत आहेस? तेव्हा ती जास्तच रडत होती आणि म्हणाली, मला माफ कर दीपक, माझ्या हाताने खूप मोठी चूक झाली आहे. पण मला माहीत नव्हतं माझ्या चुकीची शिक्षा मला अशा प्रकारे मिळेल. मला एकटीला राहणे खूप आवडत होते. मला तुमच्या घरावर राज्य करायचं होतं. मला तुझा दादा अजिबात आवडत नव्हता. मला तुझ्या घरात माझ्या इच्छेने जगायचं होतं. तुझे दादा घरात होते तेव्हा मला त्यांचे कपडे धुवावे लागत होते. त्यांचे सर्व काम मलाच करावे लागत होते. दिवसातून कित्येक वेळा चहा बनवावा लागत होता. हे सर्व काम करून मी अतिशय वैतागले होते. मला वाटत होतं या घरात फक्त मी आणि तू राहावं. त्यामुळे मी विचार केला, जर मी तुझ्या मनात तुझ्या भावाबद्दल संशय निर्माण केला तर मी या सर्व गोष्टीतून पण मुक्त होईल. पण हे सर्व करणं एवढं सोपं काम नव्हतं. मी हळूहळू नाराज राहू लागले आणि एके दिवशी मी तुला खोटं सांगितलं. तुझा भाऊ माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो. एवढंच नाही, दुसऱ्या दिवशी मी तुला कॉलवर तुझ्या मित्राला बोलताना ऐकलं होतं. तू तुझ्या मित्राला सांगत होतास, तू उद्या अर्ध्या दिवसाची रजा घेऊन घरी येणार आहेस आणि सर्व सत्य तू डोळ्यांनी पाहणार आहेस. त्यामुळे मी माझ्या प्लॅनवरती लक्ष केंद्रित केलं. तुझ्या दादाला मी माझ्या रूममध्ये स्वतः बोलवलं होतं. घरात तुझ्या अनुपस्थितीमध्ये जोरजोरात आरडाओरडा मी सुरू केला. माझ्या साडीत कॉक्रोच गेला. तुझ्या दादांनी जेव्हा माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते व्हीलचेअर घेऊन माझ्या रूममध्ये आले. तेव्हा त्यांच्या हातात माझ्या साडीचा पदर होता. तेव्हाच तू घरात दाखल झाला. ते सर्व पाहून तुला असे वाटले जसे दादा माझ्यासोबत चुकीचं करत आहेत. पण मी मुद्दाम त्यांना माझ्या रूममध्ये बोलवलं होतं. अशा प्रकारे तुला तुझ्या भावाचा अतिशय राग आला. याच रागाच्या भरात तू त्यांना घरातून बाहेरही हकलून दिलंस. तेव्हापासून माझं आयुष्य खूप आरामात जात होतं. तू हॉस्पिटलमध्ये निघून जात होतास आणि दिवसभर मी माझ्या मर्जीप्रमाणे घरात राहत होते. पण माझ्या आयुष्यात आता आपल्या मुलाची कमतरता जाणवू लागली आहे. घरात बाळ असेल तर घरामध्ये आनंद असेल असे मला वाटू लागले. पण पाहता पाहता माझं हे स्वप्न तुटत गेलं. मला आई होण्याचं सुख मिळालंच नाही. आज हे टेस्ट रिपोर्ट पाहून मला समजलं आहे, मी तुझ्या दादांसोबत खूप वाईट वागले आहे. देवाने मला माझ्या कृत्याची शिक्षा दिली आहे. मला एकटं राहण्याची खूप आवड होती. त्यामुळे देवाने मला कायमचंच एकटं ठेवलं आहे. एवढं बोलून हर्षू माझ्या गळ्यात पडून रडत होती. पण मला तिचं बोलणं ऐकून अतिशय राग आला होता. मी रागातच तिला मागे ढकलत म्हणालो, तुझ्या या फालतू प्लॅनमुळे माझ्या दादांबद्दल माझ्या मनात राग निर्माण झाला. मी तिच्या खांद्याला धरून हे प्रश्न विचारत होतो. माझे असे प्रश्न ऐकून ती अतिशय घाबरली होती. आम्ही दोघं त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो. माझं असं वागणं पाहून येणारे जाणारे लोक आमच्याकडे पाहत होते. हर्षू घाबरत मला म्हणाली, मला माफ करा दीपक, माझ्या हातून चूक झाली आहे. मी हे सर्व काही नकळत केलं आहे. मला तेव्हा हर्षूचा एवढा राग आला होता, मला तिच्या कानाखाली मारायची होती. पण तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो, त्यामुळे मला तिथे तमाशा करायचा नव्हता. मी तिचा हात रागाने पकडला आणि तिला माझ्या गाडीमध्ये बसवून अतिशय स्पीडने गाडी चालवत घरी आणले होते. घरी आल्यानंतर मी तिचा हात धरून तिला घराच्या आत आणले व तिला जोरात कानाखाली मारून जमिनीवर पाडले. कारण तिलाही जाणवलं पाहिजे तिने 2 भावांना वेगळं केलं आहे. ती माझ्यासमोर हात जोडून माफी मागत होती. म्हणत होती, मला माफ करा. मला माहीत आहे माझ्या हाताने खूप मोठी चूक झाली आहे. पण तिच्या या चुकीमुळे माझा अपंग असहाय्य भावाला माझ्यापासून दूर केलं होतं. मी तिला म्हणालो, तू हे अजिबात चांगलं केलेलं नाहीस. तू मला खूप निरागस आणि साधीभोळी वाटत होतीस. पण मला माहीत नव्हतं या निरागस चेहऱ्यामागे एक अतिशय हुशार स्त्री दडलेली आहे. माझी पत्नी ढसाढसा रडत होती आणि मी माझ्या सर्व राग तिच्यावरती काढत होतो. आता मला माझ्या दादांची काळजी वाटू लागली. 3 वर्ष त्यांनी कसे काढले असतील, आता ते कुठे असतील. मी अतिशय रागात घरातून बाहेर निघालो. मी माझ्या दादाला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत होतो.
अगोदर हॉस्पिटल बाहेर माझे दादा मला दिसले होते. मी त्यांना तिथे पण पाहिले. मला चांगलंच आठवत होतं, शेवटचं मी त्यांना हॉस्पिटल बाहेर भीक मागताना पाहिलं होतं. त्यामुळे सर्व भिकारी जिथे बसलेले असतात ती जागा मला लक्षात आली. मी विचार न करता तिथून निघून गेलो. देवाचे खूप आभार, मला दादा तिथेच सापडले होते. मी तिथे गेलो तेव्हा अगोदर दादांच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागलो. त्यांना मी माफी मागितली. दादा मला माफ करा, हर्षूने मला खोटं सांगितलं होतं. मी तिच्या निरागस चेहरा पाहून, तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिच्यावर विश्वास ठेवला होता. पण दादा, तुम्ही तुमची बाजू एकदाही मला सांगितली नाही. मी माझ्या दादांच्या पायावर पडून त्यांची माफी मागितली. तेव्हा दादांनी मला माफ केलं. दादा म्हणाले, यात तुझी काही चूक नव्हती. मी त्यांना माझ्यासोबत घरी यायला आग्रह केला, पण दादांनी मला नकार दिला. पण आता मी माझ्या दादाला घरातून बाहेर नाही ठेवू शकत. बराच वेळ मी माझ्या दादांपासून दूर राहिलो होतो. ते खूप हतबल झाले होते. सर्वात जास्त माझ्या दादाला माझी गरज होती. पण मी तर त्यांना मनाने अपंग केलं होतं. पण आता मला माझ्या दादांना कोणत्याही अडचणीत पाहायचं नव्हतं. त्यामुळे मी जबरदस्तीने माझ्या दादांना घरी घेऊन आलो. माझ्या पत्नीला माहीत होतं मी माझ्या दादाला शोधण्यासाठीच गेलो आहे. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा ती दाराजवळ आली आणि माझ्या दादांच्या पाये धरून ती खूप माफी मागून रडू लागली. म्हणत होती, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षाही देवाने दिली आहे. पण हे सर्व ऐकून माझ्या दादांचं मन खूप मोठं होतं. त्यांनी माझ्या पत्नीलाही माफ केलं होतं. तिच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी तिला आशीर्वाद दिला होता. देव तुला नक्कीच मुलाचं सुख देईल. दादा आता आमच्यासोबत आमच्याच घरात राहू लागले. माझी पत्नी दादांचा खूप आदर करू लागली. माझ्या पत्नीने मला इम्प्रेस करण्यासाठी माझ्या दादांचं मन जिंकलं होतं. अशा प्रकारे परिस्थितीचं गांभीर्य पाहता मला माझ्या पत्नीला माफ करावंच लागलं. देवाने आमची प्रार्थना ऐकली होती. हर्षूच्या रिपोर्टमध्ये आले होते की ती कधीही आई होऊ शकणार नाही. पण देवाच्या चमत्काराने अचानक ती आई होणार आहे असे आम्हाला समजले. हर्षूच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. अशा प्रकारे ही गोष्ट सिद्ध होते, वाईट करणाऱ्या लोकांसोबत नेहमी वाईटच होते. पण जर आपण योग्य रस्त्याने चालू लागलो तर देव आपल्याला योग्य रस्ता नक्कीच दाखवतो. माझी पत्नी आता आई होणार आहे. ती माझ्या दादांचीही खूप काळजी घेते. तिच्या हाताने अगोदर ज्या काही चुका झाल्या त्या चुकांचा तिने पश्चाताप व्यक्त केला होता. त्यामुळे देवाने तिला एवढी आनंदाची बातमी दिली होती. मित्रांनो, अपेक्षा करते तुम्हाला आजची कथा नक्की आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.